जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी विजय गायकवाड आपलं स्वागत करतो. 18 सप्टेंबर रोजी एक महत्त्वाचा दिवस होता आणि यापूर्वी महाराष्ट्रात अशी कधीही गोष्ट घडली नाही अशी ती गोष्ट त्या दिवशी घडली. आणि त्यापूर्वी एक कार्यक्रम आपण केला होता. त्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा मुंबईत आला आणि त्यांनी महाराष्ट्राचा गौरव केला. तो कशासाठी केला नेमका? पर्यावरण असेल, शेती असेल, शाश्वत विकासामध्ये भरीव काम केल्याबद्दल हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान होता, महाराष्ट्राचा सन्मान होता. या कार्यक्रम पार पडल्यानंतर या कार्यक्रमामध्ये नेमकं काय झालं? विशेष म्हणजे याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय बांबू दिवस देखील साजरा केला गेला आणि देशातले अनेक तज्ज्ञ यामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जो पुरस्कार दिला त्या कार्यक्रमामध्ये नेमकं घडलं काय? कोण या कार्यक्रमामध्ये आले होते? त्यांनी पुरस्कार कशासाठी दिला? आणि आता पुढची नेमकं भविष्य आणि एकंदरीत सगळा कार्यक्रम कसा असणार आहे याविषयी माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल. पाशा पटेल साहेब, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं की एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला आणि त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांचा गौरव झाला, महाराष्ट्राचा गौरव झाला. हा नेमका कार्यक्रम काय होता आणि या कार्यक्रमातून नेमकं महाराष्ट्राच्या पदरात काय पडलं हे तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळावं. एक गोष्ट अशी आहे की 1988 पासून जगामध्ये काहीतरी अनहोनी घडणार आहे हिची जेव्हा चाहूल लागली त्यावेळी जगाने एकत्र येऊन 198 देशाचे लोक एकत्र येऊन एक संस्था स्थापन केली IPCC आणि त्याच्या माध्यमातून पर्यावरणावर आणि तापमानावर अभ्यास सुरू केला. त्यांच्या लक्षात असं आलेलं आहे की 2050 नंतर पृथ्वीवर काहीतरी अघटित घडणार आहे आणि मग किती तापमान वाढलं तर जीवसृष्टी किती संपणारे, दुधाचं उत्पादन, अन्नधान्याचं उत्पादन, वर्षभरामध्ये किती दिवस उष्ण वारे वाहणार आहेत, किती दिवस तापमान वाढ होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस अत्यंत बारीकीने केलेलं आहे. आणि मग प्रश्न एवढा गंभीर आहे की पृथ्वीवर मानवजातीचं अस्तित्व राहील का नाही असं विश्लेषण संशोधन झाल्यानंतर सुद्धा पृथ्वीवर ज्या पद्धतीनं अवेअरनेस, प्रचार, प्रसार आणि गांभीर्य असायला पाहिजे होतं ते दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननी जे 18 गोल दिलेले आहेत त्याच्यापैकी 3 गोल महत्त्वाचे आहेत की फूड सिक्युरिटी, एन्व्हायरमेंट आणि सस्टेनेबिलिटी. या 3 गोष्टीचा जर आपण विचार केला तर आता जगाला चिंता लागल्या या विषयाची, पण वरच्या लोकांना बाकी सगळे झोपलेले आहेत. आणि मग अत्यंत परखड आणि स्पष्ट शब्दात जगाला इशारा जर कोण दिला तर त्या माणसाचं नाव आहे जे सेक्रेटरी जनरल आहेत युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे, अँटोनियो गुटेरस. त्यांनी 3च ओळीमध्ये माणसासमोरच्या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं की तापमान वाढीचं युग संपलं, होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे आणि आता तातडीनं प्रयत्नाची आवश्यकता आहे. मला सांगा, जगाचा प्रमुख, जगातली जी सगळ्यात मोठी संस्था आहे त्या संस्थेचा प्रमुख माणूस जर म्हणत असेल की आता सावध व्हा, तर लोकांनी सगळे कामं बंद करून ह्याच कामाला लागलं पाहिजे होतं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. असं मला होताना दिसत नाही. परंतु ह्याला अपवाद ठरलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. योग असा की हे मुख्यमंत्री आहेत आणि पर्यावरण मंत्री पण आहेत आणि मग आणि शेतकरी पण आहे. या माणसाने
हा विषय पकडला, माझ्याबरोबर चर्चा केली, आमचं दोघांचं एकमत झालं आणि मग काम करायला आम्ही सुरुवात केली. सगळ्यात सुरुवात जी झाली ते टास्क फोर्सपासून. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थेचे प्रमुख मुख्यमंत्री असतात. टास्क फोर्सचं सुद्धा अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं. त्यांचं मोठेपण होतं का, तरी संस्था जरी मोठी असेल तर त्याचे इंडिव्हिज्युअल अध्यक्ष म्हणून जर मुख्यमंत्री असतील तर याच्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे. आणि मग पहिली दखल घेतली. जे MS स्वामीनाथन ॲग्रिकल्चर टुडे नावाच्या संस्थेचे 10 वर्ष अध्यक्ष होते, त्या संस्थेचे आता अध्यक्ष आहेत डॉक्टर खान. त्या माणसांनी याची दखल घेतली आणि दिल्लीला बोलून सत्कार केला. त्याच्यानंतर ह्या MJ खाननी जे ॲग्रिकल्चर टुडेच्या वतीनं जे सत्कार केला त्याची दखल घेतली कोण, वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमनी. आणि त्या फोरमनी दखल घेतली आणि पुरस्कार द्यायचं ठरवलं. तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे जे ज्युरी मेंबर आहेत, मी जास्त लोकांचे नाव सांगत नाही, फक्त 5 लोकांचं नाव सांगतो. पहिलं नाव आपण बघतो रोडी रेबिनगे, ते चेअरमन आहेत. आणि जगातलं सगळ्यात मोठं ॲग्रिकल्चर विद्यापीठ जे आहे वैंगनगन, या विद्यापीठाचे ते व्हाईस चान्सलर आहेत, शास्त्रज्ञ पण आहेत. म्हणजे मंत्री, शास्त्रज्ञ आणि चान्सलर आणि जगातलं सगळं मोठं विद्यापीठ नंबर 1. आणि दुसरं पूर्व राष्ट्रपती मॉरिशस आमिना, हे सायंटिस्ट पण आहेत आणि पूर्व राष्ट्रपती पण आहेत. तिसरे पूर्व प्रधानमंत्री नायजर, आणि ते पण सायंटिस्ट आहेत. मॉरेंडिया, डायरेक्टर मिशिगन युनिव्हर्सिटी अमेरिका, हे बी शास्त्रज्ञ आहेत. आणि त्याचबरोबर विल्यम दारचं जर आपण बघितलं तर हे माणूस कोण आहे, पूर्व कृषी मंत्री फिलिपाईन्सचे. आणि इक्रिसियाट जी संस्था आपण बघितलेली आहे, त्या इक्रिसियाट संस्थेची DG 15 वर्ष. त्याच्यानंतर प्रोफेसर सिबांदा, हे प्रोफेसर सिबांदा कोण आहेत, इंटरनॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च जेवढ्या संस्था आहेत या सगळ्या संस्थेचे चेअरमन आहेत. म्हणजे जगातलं ॲग्रिकल्चर रिसर्च जेवढे युनिट आहेत ना, त्या सगळ्या रिसर्च सायंटिस्टचे प्रमुख आहेत. त्याच्यानंतर अमेरिकेचे अँबॅसेडर आहेत केनिथ क्वीन, जे वर्ल्ड फूड प्राईजचे अध्यक्ष आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं जे पुरस्कार द्यायला आले, हे पुरस्कार द्यायला आलेले देश जर आपण बघितले तर आपण बघूत 22 देशाचे लोक मुंबईमध्ये हजर झाले 18 सप्टेंबरला. महत्त्वाची गोष्ट काय आहे की यांचा उत्साह जो होता येऊन सत्कार करायचा, का तर जग वाचवण्याची भाषा आणि दिशा, नुसती भाषा नाही, दिशा आणि जमिनीवरचं काम, या सगळ्या गोष्टी जगाला आकर्षित केलं. विशेष म्हणजे हा पुरस्कार वॉशिंग्टन DC मध्ये होणार होता कार्यक्रम. विशेष म्हणजे वॉशिंग्टन DC मध्ये 26 ऑगस्टला तिची तारीख ठरली होती. आणि त्यांनी तिथं मिशिगन विद्यापीठामध्ये, आणखीन काही विद्यापीठामध्ये D.Litt.ची पदवी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना देण्याची त्यांनी ऑफर दिली. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी नम्रपणे ते नकारलं. त्याचं कारण आहे की त्यांचं कार्य बाहुल्य, ते एवढे व्यस्त आहेत सध्या, आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की अशा वेळेस मला येणं शक्य नाही, म्हणून त्यांनी ते नम्रपणे स्वीकारलं. मला त्या वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचं कौतुक एक वाटतं की एखादी गोष्ट जर एखाद्याने नाही जर म्हणली तर त्याला 100 पर्याय होते, परंतु या विषयाला जागतिक पातळीवर मान्यता मिळणे, पृथ्वीवरची मानवजात वाचवणे, याला एक इंडिकेशन, इंटरनॅशनल लेवलवर इंडिकेशन द्यायचं त्यांच्या मनात होतं. म्हणून ही वेळ त्यांना दौडायची नव्हती आणि म्हणून त्यांनी सगळे सोपस्कार बाजूला ठेवून त्यांनी सांगितलं की आमचे जेवढे 22 देशाचे पदाधिकारी आहेत, आम्ही सगळे उत्सुक आहोत मुंबईत येऊन पुरस्कार द्यायला. म्हणजे सगळ्याच्या लक्षात आलं की बोलाचीच कडी, बोलाचाच भात न करता खरंच संकट आहे का, खरंच पृथ्वीवर मानव जातीच्या अस्तित्वाचं संकट तयार झालेलं आहे. हे संकट तयार झाले, हे या निमित्तानं 18 सप्टेंबरच्या निमित्तानं दाखवायचं होतं. नंबर 2. नंबर 3,
की हे मानवजात वाचवण्यासाठी ज्या प्रयत्नाची गरज आहे, क्विक ॲक्शनची गरज आहे जमिनीवर, ते सुद्धा एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून महाराष्ट्रात चालू आहेत. तेही यांना बघायचं होतं. म्हणजे एकूण 18 सप्टेंबर योगायोग कसा आहे की वर्ल्ड बांबू डे त्या दिवशी होतं आणि जागतिक बांबू दिनाच्या दिवशीच हा सत्काराचा कार्यक्रम होता. हा कदाचित योगायोग म्हणा का नियतीचं काही चमत्कार म्हणा, पण नियतीने घडवून आणलं की हे सगळे प्रयास जे आहेत मानवजात वाचवण्याचे, त्याला काहीतरी वेपन, काहीतरी शस्त्र पाहिजे होतं. तो शस्त्र बांबू ठरतोय आणि मग त्या दिवशी जागतिक बांबू दिन योगायोगानं आला. आणि मग माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला गेली 50 वर्ष, मी जमिनीवर शेतकऱ्यासाठी काम करणारा कार्यकर्ता, आता शेतीच्या समोरच तापमानवाढीमुळे मोठं संकट आलेलं आहे. या संकटातून जमिनीला, शेतीला, शेतकऱ्याला आणि मानवजातीला जर वाचवायचं असेल तर आता दुसरा पर्याय नाही. आणि अशा काळामध्ये सगळ्या गोष्टी सोडून एकाच गोष्टीच्या मागे लागणं हे माझं मी कर्तव्य गेल्या 10 वर्षापासून करत होतो. का तर माझं बी आयडॉल कोण आहे तर नरेंद्र मोदी. का तर 2017 मध्ये नरेंद्र मोदींनी सांगितलं बांस हे घास आहे. आणि मग देशाचा पंतप्रधान एका गवताच्या बाबतीत एवढ्या जोरात बोलतो, त्याच्यात काहीतरी दडलेलं असेल. म्हणून मी त्याच्या शोधात गेलो, गडकरी साहेबांना भेटलो आणि मग माझ्या लक्षात आलं की बांबूमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि ह्याच ताकदीमुळं आपण आता मानवजात वाचू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विजयजी ती एक आहे की 1750ला जे इंजिन तयार झालं आणि त्या इंजिनमध्ये जी इंडस्ट्री तयार झाली, औद्योगिकरणाची सुरुवात झाली. औद्योगिकरणाची सुरुवात माणसाचं राहणीमान उंचावण्यासाठी, माणसाला लागणाऱ्या वस्तू निर्मिती करण्यासाठी उद्योगाची सुरुवात झाली. पण त्या उद्योगाने, त्या इंजिननी हवेतलं सगळं ऑक्सिजन संपवून टाकलं, कार्बन वाढवलं, तापमान वाढवलं. त्याचा परिणाम कारखान्यातून तयार झालेल्या वस्तू वापरण्यासाठी मानवजातच शिल्लक राहणार नाही, अशी सिच्युएशन तयार झालेली आहे. ही सिच्युएशन नेमकी बदलावी लागणार आहे. ती बांबूतून बदलेल. काय? हवेतलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढवावं लागेल, कार्बन तापमान कमी करावं लागेल, माणसाला लागणारी वस्तू तर बनवावीच लागेल, त्याचबरोबर मानव सुद्धा जिवंत ठेवावा लागेल. अशी किमया आपल्याला करावी लागणार आहे. परमेश्वराचं मी ऋणी आहे की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या डोक्यामध्ये विचार घातले. आता ती वस्तू म्हणजे हा माझा बांबूचा चष्मा आहे, ती वस्तू म्हणजे ही माझी बांबूची घड्याळ आहे, ती वस्तू म्हणजे ही माझ्या हातातली रिंग आहे, ती वस्तू म्हणजे माझे सॉक्स आहेत, माझी बनियन आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता बांबूपासून तयार होतात. आणि म्हणून 18 सप्टेंबर कदाचित जग ही तारीख विसरणार नाही की जगातली मानवजात वाचवण्यासाठी जे प्रयत्न करणं गरजेचं आहे जमिनीवर, ते प्रयत्न बोलणे आणि करून दाखवणे, या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या दोघांनी भक्कम पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबांना दिला. आणि मी भाग्यवान एवढ्यासाठी की मला जे काही दिसलं, मी जे बोललो, 100% कागदावर, जमिनीवर आणणारा माझ्या आयुष्यातला महत्वाचा माणूस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्यांनी सगळं जमिनीवर आणलं, कायद्यात आणलं आणि ज्याची दखल वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरम आणि ॲग्रिकल्चर टुडे, एक देशाची मुख्य संस्था आणि एक जगातली मुख्य संस्था, या दोघांनी घेतली. मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला विनंती करणार आहे की तुमची मुलं बाळं जर वाचवायची असतील ना, तर निसर्ग म्हणतंय 100 एकर जमिनीचं शिवार असेल तर 33 एकर झाडं पाहिजे, तर तुमचे माझे मुलं बाळं वाचतील. ही वेळ तुमच्या गावात येऊ द्यायची नसेल तर तुम्हाला तुमच्या गावातलं हे आता 33% वनाचं प्रमाण वाढवावं लागणार आहे. आणि ते वाढवण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे काय?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वप्न आहे हरित महाराष्ट्र, GR काढला आणि हरित महाराष्ट्राच्या दिशेनं वाटचाल चालू आहे. आणि आता सावध व्हायची वेळ आहे. आत्ता माननीय मुख्यमंत्र्यांनी शहराच्या बाबतीत काय सांगितले, शहरी वनीकरण आणि ऑक्सिजन पार्क शहरामध्ये व्हायचे. मुंबईसारख्या शहराबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ज्या सोसायट्या हिरव्या केल्या जातील, जिथं झाडं लावले जातील, अशा सगळ्या सोसायट्यांची स्पर्धा आणि पुरस्कार देणार आहे. आणि ज्या संस्था आपल्या हाऊसिंग सोसायटी आहेत जे वृक्ष लावतील त्यांच्या करात सुद्धा सवलत द्यायचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. मला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की भारतामध्ये एकमेव असं राज्य आहे की पुरस्कार मिळण्याचं कारण काय की 7,04,000 रुपये 1 हेक्टर बांबू लागवड करायला माननीय मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली. भारतामध्ये सगळ्यात चांगली बांबू औद्योगिक नीती पॉलिसी, इंडस्ट्रियल पॉलिसी माननीय मुख्यमंत्र्यांनी तयार करून घेतली. आणि जगामध्ये मानवजात संपायचं सगळ्यात मोठं कारण काय तर वीज निर्मितीमध्ये वापरला जाणारा कोळसा, त्याला सबस्टिट्यूट काय तर सगळ्या थर्मलमध्ये आता दगडी कोळशाच्या ऐवजी हे आता बांबू वापरलं जावं ह्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. आणि सगळ्यात आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपणाला 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं स्वप्न आपल्या पंतप्रधानाचं आहे. 16 लाख कोटी रुपयाचं फक्त आपण डिझेल पेट्रोल आणतो. आता 21 लाख हेक्टर बांबूची लागवड जर महाराष्ट्रात झाली तर देश तर जाऊ द्या, महाराष्ट्र, इराक, इराण, सौदी अरेबिया, रशिया जिथून आम्ही 70 वर्ष तेल आणलं त्या सगळ्या देशाला इंधन पुरवठा करायचं काम भारत तर करेलच करेल, परंतु महाराष्ट्र त्याच्यात पुढे राहील. एवढा मोठा चमत्कार या गोष्टीमध्ये आहे. जमिनीच्या पोटातली कुठलीच वस्तू काढून जाळणं हे माणसाच्या हिताच्या विरोधात आहे. माणसाचं मरण जवळ कधी येईल जेवढ्या तुम्ही पृथ्वीच्या पोटातल्या वस्तू काढून जाळला तर. आणि मग ह्याला पर्याय काय, ह्याला आता पोटातल्या वस्तू वापरायच्या ऐवजी जमिनीवरच्या पाठीवरच्या वस्तू आपल्याला वापरायच्या आहेत. आणि माननीय मोदी साहेब म्हणतात की मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है. ऊर्जा ही शेतकऱ्याच्या शेतीमध्ये तयार होणारी आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीचा आढावा जर घेतला तर आढावा काय, आढावा एक, जगातली मानवजात वाचवायची. त्यासाठी अँटोनियो गुटेरस सेक्रेटरी जनरल यांनी क्विक ॲक्शन सांगितली आणि ती क्विक ॲक्शन एकनाथ शिंदेनी ऐकली, समजली आणि करून दाखवली. म्हणून हा जागतिक लेवलचा पुरस्कार 18 सप्टेंबरला योगायोग बांबू दिनाच्या दिवशी, जागतिक बांबू दिनाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्याला मिळालं. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मन किती मोठं केलं. 1 कोटी रुपयाचं पुरस्कार होता त्यांनी ते नम्रपणे नकारलं. आणि हे जे पुरस्कार मिळाला हे पुरस्कार आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना अर्पण केलं. का तर पर्यावरणात शेतकरीच वाचवू शकतात हे माननीय मुख्यमंत्र्याला समजलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी ते शेतकऱ्याला अर्पण केलेलं आहे. आजच्या या आपल्या भेटीच्या माध्यमातून मला एक कळकळीची विनंती करायची आहे, ज्याला मुलं बाळं आहेत त्यांनी हा संदेश, जगाचा संदेश, जगातले 22 देशाचे लोक येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये येऊन तुम्हाला हा जो मेसेज दिला आहे आणि सगळ्यांनी मान्यता दिलेली एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या विचाराला, हा विचार आपण गावागावात घरोघरी सगळ्यांनी रुजवावं अशी माझी एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला तळमळीची विनंती आहे. मी नतमस्तक होऊन विनंती करणार आहे, हा पुरस्कार मानव जात वाचवण्याच्या प्रयत्नाला मिळालेला पुरस्कार आहे. हा पुरस्कार जगाने या गोष्टीची दखल घेऊन हे सत्य आहे, हे त्रिवार सत्य आहे असं सगळ्या जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञ लोकांनी, तज्ज्ञ लोकांनी, जगाने ही सगळी गोष्टी मान्य केलेली आहे. म्हणून जग जिथं सगळं ऐकत आहे ते आपल्या राज्यातल्या लोकांनी करून दाखवावं
अशी मला कळकळीची विनंती आणि हात जोडून नम्रपणे तुम्हाला सगळ्याला करायची आहे. कदाचित आपली मुलं बाळं वाचवण्यासाठी, आपले नातूपंतू वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि ती फुकट करायचं नाही. 7,04,000 रुपये घ्यायचं आहे आणि हे 4थ्या वर्षी वेळेस कापायला येईल तर बांबूचं प्रत्येक एक शूट विकत घेतलं जाईल एवढी तुम्हाला मी गॅरंटी देतो. या कामाला आपण सगळेजण लागूत आणि जगाने जो सार्थ विश्वास महाराष्ट्राच्या नेतृत्वावर टाकलेलं आहे ते आपण यशस्वी करून दाखवूत. ह्याच्यातच मानवजात वाचणार आहे. ते प्रयत्न आपण करूत. पाशाजी, मला याच्यात पुढे अजून एक प्रश्न विचारायचा की हा कार्यक्रम झाला आणि बऱ्याचशा तज्ज्ञांनी त्यामध्ये मत देखील व्यक्त केलं. या पुढचा टास्क फोर्सचा नेमका कृती कार्यक्रम काय असणार आहे आणि कशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत? हे बघा, पुढचा कार्यक्रम असा आहे की आम्ही 400 तालुक्यामध्ये 400 कृषी अधिकारी नेमून गावागावामध्ये ग्रीन महाराष्ट्राचं, हरित महाराष्ट्राचं जे स्वप्न आहे मुख्यमंत्र्याचं, ते आता घरोघरी पोहोचवण्यासाठी आम्ही स्वतंत्र यंत्रणा तयार करतोय. फिनिक्स फाउंडेशन म्हणून माझी जी संस्था आहे, ज्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे, लोदगा नावाचं गाव, औसा तालुका आणि जिल्हा लातूर इथं ही जी माझी संस्था आहे, या संस्थेने ह्याचं स्वीकारलं चॅलेंज की एवढे सगळे जगातले लोक येणार असतील तर या सगळ्या जगातल्या लोकांची सोय सेवा करायची जबाबदारी फिनिक्स फाउंडेशनने घेतली. फिनिक्स फाउंडेशननं ही तर जबाबदारी घेतली, पण सगळ्या महाराष्ट्राला लागणारं चांगलं रोपेसुद्धा जगभरातल्या सगळ्या संस्थेबरोबर चर्चा करून टेक्नॉलॉजी एक दुसऱ्याची घेऊन हे शेतकऱ्यांना चांगलं रोपाचं पुरवठा आणि चांगलं संशोधन करावं ह्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आणि आज बांबूपासून काय काय बनतात तर 11 वस्तू माझी संस्था आता बनवायला सुरू केलेली आहे. फर्निचरचं महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं CNC मशीन बांबूच्या फर्निचरमध्ये वापरता येतंय हे माझ्या संस्थेने दाखवून दिलेलं आहे. आणि आता याच्या पुढची गोष्ट म्हणजे या सगळ्या बांबूच्या गोष्टीवर सरकार काम करेल. सरकार असतं, परंतु व्यक्तिगत मी ज्या संस्थेचा अध्यक्ष फिनिक्स फाउंडेशनच्या, माझ्या संस्थेने आता ठरवलेलं आहे की जगातलं पहिलं विद्यापीठ पाशा पटेल स्किल टेक युनिव्हर्सिटी मी लोदग्याला तयार करतोय. आणि या विद्यापीठाच्या माध्यमातून सगळ्या जगाला कुशल कामगार पुरवायचं काम, डॉक्टरेट PhDचं तिथं अभ्यासक्रम असेल, ग्रॅज्युएशनचा असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनचा असेल, डिप्लोमाचा असेल, 1000 तरी मुलं वर्षाला या सगळ्या गोष्टी शिकून जगभरामध्ये जाऊन ते काम करतील. ह्याचंही काम आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी लोकाला करा म्हणून सांगण्यापेक्षा पहिलं आपल्या घरापासून केलं पाहिजे. म्हणून राज्य सरकारबरोबर मी आणि माझी संस्था हे आम्ही शिवधनुष्य उचललेलं आहे. आणि मला असं वाटतं की 2 वर्षात बांबूच्या 200 वस्तू 100 देशामध्ये निर्यात करायचं माझं स्वप्न आहे. तेही माझ्या लोदग्या गावातून. एवढं मोठं स्वप्न मी उराशी बाळगलेलो आहे. आणि मला म्हणजे जे सी नावाची संस्था आहे व्हेजिटेबल ऑइलमध्ये काम करणारी, यांनी मला एक काल पुरस्कार दिला. मुंबईमधले सगळे बिल्डर आणि आर्किटेक्ट लोकांनी काल माझं अर्धा तास व्याख्यान ऐकलं. काल माझे 6 भाषणं मुंबई शहरामध्ये झालेले आहेत. म्हणजे शहरातल्या बुद्धिजीवी लोकांना हा विषय आता आवडू लागलेला आहे. आणि मग माननीय मुख्यमंत्र्याचं स्वप्न असं आहे की प्लॅस्टिक मुक्ती आपणाला करायची आहे. आणि प्लॅस्टिक मुक्त करायचं म्हणजे कायदा करून चालणार नाही, तर लोकांनी ते अंगीकारलं पाहिजे. किमान 5 वर्षात महाराष्ट्रात सकाळी उठल्यानंतर प्लॅस्टिकचं ब्रश तरी लोक वापरणार नाहीत, बांबूच्या ब्रशपासून सुरुवात करतील अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि म्हणून आम्ही 11 बांबू ब्रश आणि किट, 1 लाख दररोज ब्रश, 1 लाख किट आणि 1 लाख कंगवे असं 3 वस्तू 1-1 लाखाच्या रोज म्हणजे 1 महिन्याला तयार होतील. असे 11 कारखाने आम्ही या महिन्यामध्ये सुरू करत आहोत. ही सुरुवात आहे, ॲक्शन आहे. आणि मग आता आम्हाला आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे की वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरम आता आमच्याबरोबर करार करायला तयार आहे. म्हणजे माझी जी फिनिक्स फाउंडेशन संस्था आहे, या फिनिक्स फाउंडेशन संस्थेबरोबर वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरम काम करायला तयार झाले. त्यांनी स्वतःवाच्य केलं की आम्ही तुमच्यासोबत काम करूत.
आणि म्हणून राज्य सरकारबरोबर तर हे काम होणारच आहे, परंतु माझ्या संस्थेबरोबर सुद्धा हे काम होणार आहे. अर्थ काय? अर्थ एक, स्वप्न काय, एक मार्ग काय, एक मानव जातीचं अस्तित्व पृथ्वीवरून नष्ट होऊ द्यायचं नाही. हे एकच अजेंडा, एकच स्वप्न, एकच दिशा, एकच काम हे आम्हाला करायचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला जे काही संसाधनं, संस्था, जे काही आमचे संपर्क, संबंध ज्या काही आहेत त्या सगळ्या गोष्टी वापरायच्या आणि मग याची देही याची डोळा हे स्वप्न साकार होताना बघायचं. एवढंच काम आम्हाला करायचं या निमित्तानं. निश्चितपणे म्हणजे वातावरण बदलाचं संकट हे फक्त काही महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, हे जगाचं संकट आहे. सुदैवाची गोष्ट की ही कामगिरी ही महाराष्ट्र राज्याने पार पडली आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्याला वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमने पुरस्कृत देखील केलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. या निमित्ताने एक सुरुवात झालेली आहे. संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक यामध्ये सहभागी होईल याच्यातही कुठे मला शंका वाटत नाही. आज पाशा पटेल या ठिकाणी आलेत आणि पाशा पटेल सरांनी सगळ्या नेमकं ह्या कार्यक्रमात घडलं काय आणि पुढे काय घडणार आहे याची इत्थंभूत माहिती दिली. मी माहिती जनसंपर्क विभागाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मी विजय गायकवाड तुर्तास येथेच निरोप घेतो. अनेक असे विषय माहिती जनसंपर्क विभाग जय महाराष्ट्र कार्यक्रमातून तुमच्या पुढे आणत असते. असे मान्यवर आणि विषय येत राहतील. तुर्तास मी इथेच थांबतो. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.